Zee24 एक पाऊल पुढे। जात जाईल का आणि जायची असेल तर ती कशी घालवावी लागेल याविषयी आपण चर्चा करतो आहोत। कार्यक्रमाच्या शेवटच्या भागामध्ये आपण आलेलो आहोत। ही चर्चा जिथे थांबलेली होती घैसास गुरुजींपासून आपण सुरुवात करूया। गुरुजी, हे सगळे वाद आपण बाजूला ठेवूया, कारण याच्यातून केवळ वाद वाढत जातील। आपण उत्तराकडे या शेवटच्या भागामध्ये येणार आहोत। महात्मा गांधी असं म्हणालेले होते, बी द चेंज यू वॉन्ट टू सी। तुम्हाला जो बदल बघायचा आहे तो स्वतःपासून तुम्ही सुरू करा। जाती व्यवस्थेला हद्दपार करण्यासाठी स्वतःपासून काय बदल सुरू करायला हवाय, जो बदल तुम्हाला पाहायचा आहे त्यासाठी तुम्ही स्वतः कसे बदलताय? आपण आज जो विचार चर्चा करतोय हो, त्या चर्चेशी मी पूर्ण सहमत आहे। जाती व्यवस्था ही देशाकरता तरी नष्ट व्हायला हवे, एकतेकरता नष्ट व्हायला हवे। आणि म्हणून हा जो प्रयोग जर करायचा असेल, जसं आपण 65 वर्ष हा प्रयोग केला, तसा भविष्यात आपल्याला हाही प्रयोग करायला लागेल की जाती व्यवस्था नष्ट कशी होईल। आणि याच्यासाठी जे करणं शक्य आहे ते प्रत्येकाने करावं। आणि देशाचा संबंध, देशामध्ये संघटित देश हा संघटित कसा राहील, एकता कशी राहील याचा विचार करावा। आणि हा प्रश्न चांगला आहे आणि माझा याला पाठिंबा आहे। बिलकुल। पल्लवीजी, तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की राष्ट्रीयत्वाची भावना ही माणसामध्ये, मनामध्ये सुप्रीम राहिली पाहिजे। जात ही नंतर येते, याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही। नंबर 2, मला हेही सांगायचं आहे की जात ही कागदावरनं जाईल पण मनातनं जाणार नाही। आणि ती मनातनं काढायची असेल तर आपल्याला सर्वांगीण प्रयत्न करावा लागणार आहे। सर्व स्तरातून, सर्व क्षेत्रातून प्रयत्न करावा लागणार आहे। जसं मी म्हटलं की संविधानामध्ये जेव्हा 10 वर्षासाठी राजकीय आरक्षण दिलं होतं, तर ते याच्यासाठीच होतं की 10 वर्षानंतर ही माणसं, हा वर्ग सक्षम झाला असेल तर त्याला आरक्षण देण्याची गरज नाही। अनफॉर्च्युनेटली आपण अजूनही सक्षम झालेलो नाही आहोत। आरक्षण हे एका औषधासारखं वापरलं पाहिजे, ते एक कुबड्यांसारखं वापरलं पाहिजे की आजारपणात दिलं, आजारपणातून माणूस बरा झाला, उडू लागला। हो, नाही, आरक्षणाचा नसला तरी मला म्हणायचंय की याचा फटका कुठे बसणार? कागदावरनच जर जात गेली तर त्याचा फटका कुठे कुठे बसू शकतो? विकासाच्या योजनांमध्ये बसू शकतो आणि आरक्षणामध्ये बसू शकतो। हा एक मला भाग म्हणायचा होता। मला एक सांगा की तुमचा जात म्हणजे जाऊ नये असं तुम्ही जे म्हणताय, मला अशी जात या विचाराला, बाळासाहेबांच्या विचारांना तुमचा जो विरोध आहे तो विरोध जात जाईल या कारणासाठी आहे की जातीमुळे मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या जातील यासाठी आहे? नाही, जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे, जात ही व्यवहारातून गेली पाहिजे, हे मला अगदी मनापासून वाटतं। आणि ज्यावेळेस अशी परिस्थिती समाजात निर्माण होईल की जाती अंतर्गतले तेढ जे आहेत ते होणार नाहीत, धार्मिक लढे होणार नाहीत, खुल्या प्रवर्गातून जेव्हा अनुसूचित जमाती किंवा ओबीसी, भटक्या विमुक्तांना लढण्यासाठी संधी मिळेल, मला वाटतं त्यावेळेस ती समता प्रस्थापित झाली असं मला वाटतं। दुसरं मला असंही वाटतं की जात ही कागदावरनं गेली पाहिजे, आरक्षणातून गेली पाहिजे, पण कधी होऊ देत ना, निसर्ग संसाधनाचं फेरवाटप होऊ देत। जे मुठभर लोकांकडे भरपूर काही आहे ते जाऊ द्यात। हा जो मोठा वर्ग जो आहे, तुम्हाला असं म्हणायचं की विकासाचा जो सध्या गाडा सुरू आहे त्या गाड्यासाठी ज्या सोयी सुविधा मिळतात, जे उन्नतीचे मार्ग मिळतात, ते जात या निकषावर मिळतात, म्हणूनच केवळ जात हवी आहे। जातपात मानणं, जाती व्यवस्था यासाठी ती जात नकोय। म्हणजेच ह्या सगळ्या सोयी सुविधा मिळून केवळ जात जाऊन सुद्धा या सगळ्या सोयी सुविधा मिळणार असतील तर तुमचं त्याला समर्थन आहे? हो, समर्थनच आहे, काही आक्षेप असण्याची गरज नाही। तासगावकर सर, तुम्ही शेवटी काय सांगा? मला शेवटी एवढंच सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्ट मध्ये ज्या सूचना केलेल्या आहेत, ज्या जाती व्यवस्था जायची असेल तर त्यासाठी त्यांनी काही प्रस्ताव मांडलेले आहेत। बाबासाहेबांच्या या दृष्टिकोनातून पहिला प्रस्ताव असा आहे, केवळ जात, एक जात अशी नाहीये, तर मी असं म्हणेन की जातीमध्ये अनेक पोट जाती आहेत आणि जातीमध्ये अनेक पोट जाती आहेत। त्याच्यामध्ये असं दिसून येईल की मी वाचलेलं आहे त्याप्रमाणे पी.एल. नरसूंच्या पुस्तकामध्ये ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, इसेन्स ऑफ बुद्धिझम या पुस्तकामध्ये पी.एल. नरसून हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ब्राह्मण जातीमध्ये 80 पोट जाती आहेत आणि ब्राह्मण जाती ही एक असाची जात आहे की सर्व भारतभर आहे। मला एक सांगायचं आहे असं की केवळ ब्राह्मण जमातीमध्येच नव्हे किंवा जातीमध्येच नव्हे, तर ज्याला आपण मागासवर्गीय म्हणतो, मागासवर्गीयामध्ये देखील प्रचंड प्रमाणामध्ये पोट जाती आहेत, माग आहे। तुमचं म्हणणं काय? अगदी आपली वेळ माझं यासाठी म्हणणं असं आहे की बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे दिस इज ग्रेडेड इनइक्वॅलिटी, दिस इज ग्रेडेड इनइक्वॅलिटी। म्हणजे एक जात दुसऱ्या जातीचा द्वेष करते, हे जर थांबवायचं असेल तर माझं एक म्हणणं असं आहे की यामध्ये धर्मानं या जाती व्यवस्थेला जे समर्थन दिलेलं आहे
ते धर्माचं समर्थन काढून घेतलं पाहिजे. बिलकुल. बाळासाहेब, मी शेवटी तुमच्याकडे येतो. तुमच्या निमित्ताने या विचारांना तरी सुरुवात झालेली आहे, चर्चा घडायला महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली आहे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.